मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती आणि या हत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण होते. आज 9 डिसेंबरची तारीख आहे आणि याच दिवशी अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत. 1 वर्ष पूर्ण झालं, न्यायाची लढाई चालू आहे. आज काय भावना? आज भावना अशा आहेत की जी घराची परिस्थिती आहे, आज माझी आई, माझ्या घरातले कुटुंब सगळं हे एवढं अस्ताव्यस्तपणे माझ्याकडे बघतंय आणि एवढे हंबरडे फोडतंय की ती अवस्था माझ्याच्यानं बघणं नाही होत. आणि भावना अशा आहेत की 1 वर्ष झालंय या घटनेला, अजून चार्ज फ्रेम नाही. या 12 तारखेला चार्ज फ्रेम होणार आहे, परंतु खूप उशीर होतोय. आत्तापर्यंत एवढी मोठी जी घटना होती दुःखद, खरं तर आजच्या दिवशी किमान जी घटना घडली त्या दिवशीपर्यंत तरी न्याय मिळायला पाहिजे होता, या आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे होती. परंतु न्यायालयीन कामकाजावर आपल्याला जास्त बोलता येत नाही, आपल्याला मेरिटवर जास्त बोलता येत नाही. परंतु आशा फक्त ठेवू शकतो की येणाऱ्या काळात लवकरात लवकर या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. आणि ज्या भावना आहेत कुटुंबाच्या, गावकऱ्यांच्या, तुम्ही बघतच आहेत की कशा पद्धतीनं गाव व्यक्त होत आहे, कशा पद्धतीनं त्या लोकांच्या भावना आहेत, एकमेकांना कसं सावरायचा प्रयत्न आहे. परंतु कुणीही या घटनेतून सावरत नाही. हे दुःख आणखी वाढत जात आहे. सगळ्या आठवणी प्रत्येक क्षणी, प्रत्येक जागेवर, गावात असतील, बाहेर असतील, ह्या येत राहतात आणि या दुःखातून कुणीही सावरू शकत नाही. 9 डिसेंबर हा काळा दिवस आहे. देशमुख कुटुंबाने गावासाठी सुद्धा काळा दिवस आहे. 9 डिसेंबर 2024 तो दिवस कसा सुरू झाला होता? आज काय त्या दिवसाची आठवण आहे तुमच्या? माझा फोन झाला होता सकाळी आणि मला कळालं होतं की तो गावाकडे येणार आहे. वैभवी तिथं शिकत असल्यामुळे तो शनिवारच्या दिवशीच तिथे गेला होता लातूरला. आणि सोमवारी तो मला निरोप आला की मी गावाकडे येणार आहे. आणि त्याच्या लोकेशनमध्ये हे सगळे आरोपी होते आणि एवढा सहज साधा स्वभाव होता की अननोन नंबरसुद्धा उचलणे, रिॲलिटी सांगणे की मी कुठं आहे, कुठं येतोय, कुठं जातोय. कारण का एवढं निष्पाप माणूस होता तो माझा भाऊ. एवढं एकदम सरळ साधं मन होतं की कधीही हे डोक्यात त्याच्या आलं नाही की माझ्या बाबतीत असं कधी होईल. आणि सोमवारचा दिवस होता, कायम सोमवार त्याला असायचे. त्याचं कारण असं होतं की शिवभक्तीतून व्यसनमुक्ती हे अभियान त्यांनी स्वतः एवढं मोठ्या प्रमाणात राबवलं होतं की आत्ताचे आमच्या ज्यांच्याकडे कारभार आहे गावचा, ते उपसरपंच देखील व्यसनाधीन होते मागच्या काही 10-15 वर्षापूर्वी, पण आज ते गावाची धुरा सांभाळतात. मला सांगायचे कारण हे की अशा प्रकारे संतोषांना व्यसनमुक्तीसाठी काम करायचे आणि त्याच्यामुळं शिवभक्तीतून व्यसनमुक्ती या उपक्रमातून त्याला सोमवार होता. त्यांनी फराळ देखील केलेली नव्हती, त्यांनी सोमवार देखील सोडला नव्हता. तर आजच्या दिवशी मला असं वाटतंय की जे सोमवारचा उपवास दादाला होता, जो आपण भोलेनाथाचा भस्म लावतो कपाळाला, चांगले कामं केले तर चांगलं होतं, वाईट काम केले तर नक्कीच भोलेनाथ त्या व्यक्तीचा, म्हणजे आरोपीच्या बाबतीत मी बोलतोय, भस्म केल्याशिवाय राहणार नाही. आपला निसर्गावर पण विश्वास आहे, न्यायालयावर पण विश्वास आहे आणि जी नीतिमत्ता आहे, नीती आहे, त्याच्यावर पण विश्वास आहे. नक्कीच या सगळ्या लोकांची राख झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आरोपी जे असतील, आरोपीचं समर्थन करणारे असतील गुन्हेगार, या सगळ्यांचे एक ना एक दिवस ही नीती राख केल्याशिवाय राहणार नाही. 9 डिसेंबरला तुमची त्याची भेट झाली होती का शनिवारी तो गेला, ते परत सोमवारी तुमची भेट कधी झाली नेमकी? नाही, शनिवारीच माझी भेट झालेली संध्याकाळी. शनिवारी वहिनी आणि लेकर गावाकडे आलेले होते, तर मला म्हणला की मी घेऊन जातोय आणि सोमवारी परत येतो. तेवढीच माझी भेट झालेली लास्टची. आणि जे काही म्हणजे न्यायालयीन गोष्टी आहेत, ज्या परत मी सांगितल्या, त्या मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. परंतु जे काही मला बोलणं झालं होतं, जे काही मला भीती व्यक्त केलेली होती, त्या काही गोष्टी आहेत मेरिटच्या, त्या मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्या आम्ही व्यक्त झालेलो आहोत जिथं व्हायचं तिथं. परंतु त्याच्यानंतर माझी भेट नाही. माझी लास्टची भेट ही 2 दिवस अगोदर झालेली होती आणि त्याच्यानंतर कायमचं हिरावलं या गुन्हेगारांनी. आणि तोच आजचा दिवस होता, जे की गावकऱ्यांनी, सगळ्या लोकांनी एक काळा दिवस म्हणून आज म्हणजे सगळ्यांनी स्टेटस ठेवलेले आहेत आणि सगळे सांगितलं की सगळ्यांनी की हा 9 डिसेंबर हा आपल्या गावासाठी नव्हे तर सगळ्यांसाठी काळा दिवस आहे. असा दिवस पुढं कुणाही कुटुंबावर आला नाही पाहिजे, म्हणून सगळं गाव कटिबद्ध आहे या लढ्यात पूर्णपणे उतरून हा लढा शेवटपर्यंत नेण्यासाठी आणि या गुन्हेगारांना
शिक्षा देण्यासाठी. कुटुंबाला कसं सावरत आहे? सावरू शकत नाही कुटुंबाला. फक्त समज समज घालतो फक्त आम्ही, की घरच्यांना वाटतंय की मी स्टेबल आहे, मला वाटतंय की आई स्टेबल आहे, आईला वाटते लेकरं स्टेबल आहेत, परंतु एक मिनिटही एक क्षणही कुठला असा जात नाही की दादाची आठवण येत नाही. एकदम सर्वसामान्य व्यक्तिमत्व असणारं, 24 तास लोकांमध्ये राहणारं, हे कधीही कुणाच्याच मनातून जात नाही. आम्ही तर कुटुंब आहोत, आमचं रक्त आहे, परंतु हे सावरणं खूप कठीण आहे. फक्त आम्ही एकमेकांना धीर देऊ शकतो आणि आमची काय जी भाषा होते ती फक्त बॉडी लँग्वेजवरूनच आम्ही एकमेकांना समजूत घालायचा पण प्रयत्न करतो. जास्त शब्द देखील आम्हाला फुटत नाही. एक वर्षापूर्वी सरकार स्थापन झालं होतं आणि असंच अधिवेशन सुरू होतं. आज देखील अधिवेशन सुरू आहे. काय मुख्यमंत्र्याकडे मागणी असेल? मुख्यमंत्र्यांनी त्या काळात दिलेली जी आश्वासनं आहेत ती पूर्ण केली गेलीत का? आणि आता काय मागणी असेल? आज आम्ही आजपर्यंत न्यायालयावर, CM साहेबांवर पूर्णपणे विश्वास ठेवून राहिलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे शब्द दिलेले आहेत देशमुख कुटुंबियाला, सगळ्यांना जे न्यायाच्या भूमिकेत आहेत, ते असे आहेत की आरोपींना शिक्षा होणार आणि याच्यानंतर असा क्राईम होणार नाही, अशी गुन्हेगारी होणार नाही. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उशीर होतोय. त्या संदर्भात मी काही मागच्या दिवसात बोललेलो आहे CM साहेबांना. आज त्यांनी असं बोलण्याची गरज आहे किंवा आमची एक मागणी आहे. ती मागणी अशी आहे की हे आरोपी तर मध्ये गेलेत, त्यांना शिक्षा मिळणार, तशी सगळ्यांना अपेक्षा आहे आणि त्यांना म्हणजे जे काम केलं त्यांनी चुकीचं त्याची शिक्षा मिळणारच आहे. परंतु देशमुख कुटुंबियाला जो आज त्रास होतोय तो ह्या लोकांचा होतोय की ह्या टोळीला ज्यांनी फरार केलं, ह्या टोळीला ज्यांनी पैसे पुरवले, ते लोक आज पोस्ट टाकतायत, ह्याची जामीन होणार, तो परत येणार, परत अशीच अराजकता माजणार. तर त्या लोकांना असं वाटतंय की आपण या क्राईममध्ये समाविष्ट असताना देखील आपलं काहीच झालं नाही. तर त्या लोकांना, ज्या लोकांचे जे रोल आहेत, जी भूमिका आहे, त्या भूमिकेप्रमाणे CM साहेबांना असे SP साहेबांना आदेश द्यावेत. आमच्याकडे देखील त्याची माहिती आहे. आम्ही त्याची माहिती संकलित करून ठेवलेली आहे की जे लोक आरोपीला फरार करण्यात होते, जे लोक LCBच्या लोकांसोबत आरोपी शोधून देतो ह्याच्या नावाखाली मध्ये आले होते आणि त्यांनी आरोपीला फरार केलं, ह्या प्रत्येक लोकांची आमच्याकडं त्यांनी कुठलं चुकीचं काम केलंय आणि त्याची काय भूमिका हे आमच्याकडं आहे. CM साहेबांनी या आजच्या या चालू अधिवेशनामध्ये असं निवेदन द्यावं, अशी भूमिका स्पष्ट करावी की ह्या लोकांना देखील जे साईड चे आहेत, ज्यांनी ह्या क्राईममध्ये इनडायरेक्टली हस्तक्षेप केला, त्या लोकांना एक वेगळ्या कायद्याखाली शिक्षा व्हावी. त्याची शहानिशा करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी त्यांना, जेणेकरून चुकीचं समर्थन याच्यात पुढे तरी हे करणार आजही जर नाही. बघितलं तर सोशल मीडियावरती ज्या पोस्ट फिरतात बऱ्याच वेळेस त्या पोस्टमध्ये वाल्मिक कराड यांच्या नावाच्या पोस्ट आहेत, बाहेर येणार अशा पद्धतीने देखील सांगितलं जाते. विशेष कॉल रेकॉर्डिंग जी बाजीराव धर्माधिकारी यांची देखील समोर आली, त्यामध्ये देखील आल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. याच्यामुळे कुठं कुटुंबाला दबाव वाटतोय, कुठंतरी त्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर पुन्हा एकदा भीती वाटते. नाही, भीतीयुक्त वातावरण आहे, परंतु देशमुख कुटुंबीय आणि गाव थोडे मागे सरकणार नाही कुठं. आणि ज्या अर्थी हे लोक आरोपीचं समर्थन करणारे किंवा ह्यांना राजकीय आश्रय घेऊन जे बोलतात, आत्ता ज्या काही कॉल रेकॉर्डिंग वगैरे येतात, हे काही नवीन नाही, हे पहिल्या दिवशीपासून येत आहे, आत्तापर्यंत येत आहे. पण हे चॅलेंज देशमुख कुटुंबियाला किंवा गावाला नाही, हे चॅलेंज आहे प्रशासनाला, हे चॅलेंज आहे न्यायालयाला आणि हे जी सिस्टीम आहे या सिस्टीमला चॅलेंज आहे. ह्या सिस्टीमनं बदलून ह्या लोकांना बऱ्यापैकी जर जरब शिकवली, अशा कॉल रेकॉर्डिंग वगैरे ह्या लोकांना जर ताब्यात घेतलं आणि ह्यांना जर शिक्षा दिली, तर परत कुणी अशी हुज्जत करणार नाही, असं आम्ही वेळोवेळी म्हणतोय आणि आज देखील आम्ही तेच म्हणतोय. कृष्ण आंधळेचं काय? आम्हाला त्यासाठी एक भूमिका घ्यायची गरज आहे. भूमिका अशी आहे, मग त्याच्यात आंदोलन करावं लागतंय का, अन्नत्याग करावं लागतंय का, किंवा काही वेगळं आंदोलन करावं लागतंय का, जे की लोकशाहीच्या रूपाने असेल. तपास यंत्र कुठेतरी शांत थंड झाल्यात असं वाटतं. आता 1 वर्ष झालं तब्बल. आता ती सगळे उत्तरं त्याचे प्रशासनाला किंवा कोर्टाला, हे या ज्या न्याय प्रक्रियेमध्ये ज्या SIT स्थापन झालेली आहे, CID आहे, त्यांना देणं गरजेचं आहे. कारण का मी बोललो तर त्याच्यामध्ये मला नक्कीच सगळं स्पष्ट सांगता येणार नाही. यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून आत्तापर्यंत त्याचं काय चाललंय आणि कुठं येतो आणि काय परिस्थिती हे सांगणं सोयीचं होईल. समाजाला काय आव्हान? समाजाला आव्हान एकच आहे, आम्ही पहिलं देखील केलेलं आहे, Day 1 पासून आत्तापर्यंत सर्व समाज, सगळ्या जाती धर्माचा लोकप्रतिनिधी आदरणीय मनोज दादा त्यांनी तर त्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी सांगितलंय की शेवटपर्यंत आम्ही सगळे सोबत आहेत. तसंच यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत त्याच्यात तुमचा देखील जे प्रसार माध्यम आहेत
त्यांचा देखील खूप मोठा रोल आहे. तुमचे सुद्धा सगळ्यात पहिले मी धन्यवाद म्हणणार नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही समाजघटक आहेत आणि तुमचं कामच आहे ते की जिथं अन्याय झाला तिथं वाचा फोडणे आणि न्यायाच्या बाजूने उभं राहणे. म्हणून तुमची देखील खूप मोठी भूमिका आहे. माझं एकच आव्हान असेल किंवा माझी विनंती असेल की या सगळ्या लोकांनी जसं देशमुख कुटुंबियाला सावरण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत, तसंच त्यांना शिक्षा होईपर्यंत सगळे सोबत राहा. आम्ही देखील कुठेही मागं हटणार नाहीत किंवा आम्ही तसं कधी मनातही कुणाच्या येणार नाही, गावाच्या किंवा कुटुंबाच्या किंवा कुठल्याच व्यक्तीच्या. इथून पुढे देखील कायमस्वरूपी आमच्या देशमुख कुटुंबियाच्या पाठीवरचा डोक्यावरचा हात कधीही कोणी काढू नका. आम्ही तुम्हाला सुद्धा आयुष्यभर तुमचे कृतज्ञ असू. एक वर्ष झालं आणि एक वर्षानंतर ह्या संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या भावना आहेत. शेवटी भाऊ गेल्यानंतर पाठीराखा गेलेल्याची जी उणीव आहे ती भरून काढता येत नाही. मात्र ही न्यायाची लढाई सुरू आहे आणि या न्यायाच्या लढाईमध्ये सर्व समाजाने, त्याचबरोबर वृत्तपत्र, इतर प्रसारमाध्यमं यांनी देखील साथ द्यावी अशी जी अपेक्षा आहे ती धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच कृष्णा आंधळेचं काय झालं त्या संदर्भात न्यायालयाने देखील तपास यंत्रणांना विचारलं होतं. त्यामुळे एक वर्ष पूर्ण होतंय. सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार कधी हा जो प्रश्न आहे तो आजही अध्यंतरित आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.